नमस्कार, वेलकम टू कॅल्गरी एव्हरीवन। तर आज वीकेंड म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे बाहेर जाण्यासाठी निघालो आणि बाहेर आल्यावर बघतोय तर काय अक्षरशः बर्फाचं वादळ आलं होतं। म्हणजे इतकं जास्त विंड आणि इतकं स्नोस्टॉर्म झालं होतं की लिटरली बर्फ चेहऱ्यावर डोळ्यावर असं हिट करत होतं। ॲक्च्युली आम्हाला तिघांनाही जराही आयडिया नव्हती की बाहेर स्नो पडत असेल। म्हणजे घरातून निघण्यापूर्वी ना आम्ही वेदर फोरकास्ट चेक केलं होतं ना खिडकी बाहेर पाहिलं होतं। बट लकीली मी एकटीनेच फुल विंटर गेअर्स घालून निघाली होती। मला जराही थोड्याशा थंडीमध्ये पण खूप जास्त थंडी जाणवते आणि वियान प्रशांत फक्त एका जॅकेटवरती एकदम कूल बनून निघाले होते। त्यांना मी नेहमी कितीही आठवण केली तरी पण त्यांना असं वाटतं मी प्रत्येक गोष्टीसाठी उगाच बोलत असते, तर ते मला इग्नोर करतात। बट एनिवे आम्ही घरातून जस्ट निघालो होतो त्यामुळे इतकं काही थंड वाटलं नाही। आणि स्टेशनवर आल्यावर पण तुम्ही बघू शकता स्टेशनवरती असे हीटिंग पॅनल्स लावलेत जे थोडंसं ट्रेन येईपर्यंत उबदार ठेवायला मदत होते, कारण मोस्टली कॅल्गरीमध्ये ना स्टेशन्स असे ओपनच असतात, तो एक फायदा होतो। आणि आत्ता सध्या ना टेम्परेचर आहे -14 डिग्री, बट इट फील्स लाईक -23 डिग्री। आणि बाय द वे इतक्या थंडीमध्ये आम्ही बर्फामध्ये इतकं कष्ट घेऊन निघालेलो आहोत ते म्हणजे मॉलमध्ये। तर विंटरमध्ये ना तुम्ही दोनच ठिकाणी जाऊ शकता कॅल्गरीमध्ये, एक तर ग्रोसरी शॉपिंग आणि दुसरं म्हणजे मॉलमध्ये। तर जर तुम्हाला थोडंसं रिलॅक्स व्हायचं असेल, फॉर अ चेंज, थोडंसं माइंड थोडं रिफ्रेश करायचं असेल तर शॉपिंग मला असं वाटतं बेस्ट ऑप्शन आहे। आणि मॉल त्याच्यात एकदम बेस्ट प्लेस आहे की जे तुम्ही पुढच्या येणाऱ्या वीकसाठी थोडंसं मोटिवेट होऊ शकता, प्रिपेअर होऊ शकता। तर आज आम्ही मॉलमध्ये आलो डे आऊटसाठी। तर सगळ्यात पहिले आम्ही इंडिगोमध्ये आलो। वियानला ना बुक घ्यायचं होतं, तो हल्ली द विंग्स ऑफ फायरची सिरीज रीड करतो आहे, तर त्याला 4th बुक त्याच्याकडे नव्हतं, तर ते घेण्यासाठी आलो। तर ते घेतलं तर कळलं इंडिगोमध्ये अजून बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी लहान मुलांसाठी चालू होत्या, जेव्हा की आज वीकेंड होतं म्हणून। आणि एक डॉगमॅनचं कार्टून बनवून फिरत होतं। वियानला जराही इंटरेस्ट नव्हता, हल्ली तो जरा मोठा झाल्यासारखं फील करतो, बिहेव करतो। मी जबरदस्तीने त्याला फोटो काढायला लागलं, बट त्याचं हे सगळं लक्ष हे बुक रीड करण्यामध्ये होतं। त्याच्यानंतर शॉपिंग केली, थोडंफार खाल्लं, आज डे आऊट म्हणून बाहेरच खाल्लेलं। तर बस दॅट्स इट। त्याच्यानंतर प्रशांत गेलो ऑफिसमध्ये आणि मी आणि वियान जरा बॅग्स हेवी होत्या आमच्याकडे आणि निघतानाही स्नो पडतच होतं, त्यामुळे कॅब घेऊन घरी आलो। सो दॅट्स इट। अशा प्रकारे आज अनएक्सपेक्टेड स्नोई डे आऊट झालेला आहे आणि आय होप तुम्हाला आमची ही कॅल्गरीमधली विंटरमधली अशा प्रकारची लाईफ पाहायला आवडली असेल। भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये।